या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डीन प्रकाश गुरव यांची भेट घेतली। तसेच रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेऊन मदतीसाठी युवा सेना अग्रेसर राहील असंही यावेळी त्यांनी सांगितले। आज युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डीन प्रकाश गुरव यांची भेट घेतली आणि रुग्णालयातील कामकाजाची कसून चौकशी केली। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी घटना घडत आहेत त्याला अनुसरून प्रत्येक ठिकाणी मुख्य शासकीय हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही, रोजच्या सर्जरी वेळेवर होतात की नाहीत, रक्तपेढीमध्ये रक्तसाठा किती आहे, बहुचर्चित MRI मशीन केव्हा येईल, हॉस्पिटल परिसरातील अस्वच्छता, सध्या स्टाफ किती आहे, एखाद्या डिपार्टमेंटवर लोड आला तर तो कमी करण्यात येतो का, सध्या कार्यरत असलेल्या स्टाफची संख्या, अतिदक्षता विभागातील यंत्रणा, सोनोग्राफीसाठी होणाऱ्या लोकांच्या फेऱ्या कशा कमी केल्या पाहिजेत, अशा अनेक विषयावर चर्चा करून डीन यांच्याकडून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली व सर्व टीम यंत्रणा अजूनही योग्य पद्धतीने काम करावेत अशी विनंती केली आणि यात मदतीसाठी युवा सेना अग्रेसर राहील असे सांगितले। यानंतर CPRचे डीन प्रकाश गुरव यांनीही पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली। यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित किरण माने, जिल्हा चिटणीस अमित बाबर, शहर युवा अधिकारी योगेंद्र माने, उपशहर युवा अधिकारी चैतन्य देशपांडे, अक्षय घाटगे, सुनील कानूलकर, अभिषेक दाभाडे, विभाग युवा आकाश शिंदे आदीसह उपस्थित होते। शैक्षणिक नोकरी करत असताना महाविद्यालय व शाळेव्यतिरिक्त खाजगी क्लासेस घेणे हे बेकायदेशीर आहे। अशा शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी कॉम्रेडचे चंद्रकांत यादव यांनी शिक्षणाधिकारी अंबोकर यांच्याकडे केली। अनेक शाळा महाविद्यालयातील शिक्षक शाळा व कॉलेजमधील अनुदानित पगार घेत असताना स्वतंत्र खाजगी क्लासेस कॉलेज व शाळेजवळ चालू करतात आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल गुणांचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना त्या क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायला लावतात। याबाबत वेळोवेळी कॉलेजचे प्राचार्य, संस्थापक, अध्यक्ष आणि उपसंचालकांना याबाबत तक्रारी केलेल्या आहेत। 4 ऑगस्ट रोजी रजिस्टर एडीने नोटीस पाठवल्या आहेत। अद्यापही याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही, कारण बऱ्याच वेळा कॉलेजचे संस्थापक, अध्यक्ष अशा शिक्षकांना पाठीशी घालतात। या संदर्भात कॉम्रेडचे चंद्रकांत यादव यांनी आज शिक्षणाधिकारी अंबोकर यांची भेट घेतली। अशा शिक्षकावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अंबोकर यांनी दिले आहे। यावेळी कॉम्रेडचे चंद्रकांत यादव, BS पाटील, उदय शिप्पेकर, प्रकाश मोरे, संभाजी सावंत, राहुल टेकाळे, रितेश दलाल, अमित निगवेकर, विद्यानंद उपाध्ये, अतुल निंगुरे, आनंद भोजने, किरण मोळे, श्रीकांत सौगंधे आदी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथे ऐतिहासिक बुरुज वाचवण्यासाठी युवकांनी उपोषण केलं आहे। गावामध्ये आता एकच बुरुज शिल्लक राहिलेला असून याकडे गावचे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केले असल्याने गावामध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील ऐतिहासिक बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। गावामध्ये आता फक्त एकच बुरुज शिल्लक राहिलेला आहे। शिवगर्जना तरुण मंडळाने याकडे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यांच्या या अशा वागण्यामुळे गावामध्ये एक असंतोषजनक वातावरण निर्माण झाले। सोमवारपासून शिवगर्जना तरुण मंडळाने आमरण उपोषण सुरू केले असून आज त्याचा दुसरा दिवस आहे। लेखी आश्वासनानंतर आम्ही माघार घेणार असा ठाम निर्णय शिवगर्जना तरुण मंडळाने घेतला। या आमरण उपोषणासाठी निशांत गोरे, श्रीमंत एक्सबे, कृशांत कोळी, भरत सलगरे, दत्तात्रय बनामे, निलेश वनकोरे, सुधीर गोरे आणि लक्ष्मण चिंगरे यासह आदी युवकांनी आमरण उपोषण सुरू केले। गावातील लोकप्रतिनिधींकडून याकडे लक्ष देऊन मोजणी करून या विषयावर तोडगा काढूया असे आश्वासन मिळाले होते, परंतु अद्यापही पूर्ण झालेले नाही। जाणून बुजून या बुरुजाकडे दुर्लक्ष केले जाते। हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा अशी शिवगर्जना तरुण मंडळाची इच्छा आहे। त्वरित मोजणी करून बुरुजाचे संवर्धन व्हावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे।
कोल्हापूर शहरात एसटी स्टँड ते राजारामपुरीत ये जा करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पादचारी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 3,88,00,000चा निधी जिल्हा नियोजनातून मिळणार आहे. याबाबत महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी रात्री त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी रात्री पारीक पुलाच्या जवळ जाऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे उपस्थित होते. शहर अभियंता हर्षदीप घाटगे यांनी पारीक पुलाची आणि जागेची माहिती दिली. एसटी स्टँड येथे महानगरपालिकेच्या वतीने मल्टीलेवल कार पार्किंग करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरात एसटी स्टँड ते राजारामपुरीत ये जा करण्यासाठी पारीक पुलाजवळ रेल्वे स्टेशनवर पादचारी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 3,88,00,000चा निधी जिल्हा नियोजनातून मिळणार आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा प्रियंका हंकारे यांनी रोवला आहे. पन्हाळा तालुक्यातील तेलवे येथील रहिवासी प्रियंका हंकारे शिर्के यांच्या रक्तदाब औषध संशोधनास भारत सरकारकडून पेटंट बहाल झाले आहे. त्यांचे संशोधन उच्च रक्तदाब रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे. पन्हाळा तालुक्यातील तेलवे येथील रहिवासी व सध्या सावर्डे येथे गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रियंका हंकारे शिर्के यांनी पॉलिमेरिक मायसेल ऑफ इझेटिमिब औषध तयार केले आहे. या संशोधनास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांना पेटंट बहाल केले आहे. सध्या कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत असून अनेक लोक त्याला बळी पडत आहेत. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा चिकट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यामध्ये जमा होतो. त्याची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे रक्तप्रवाह थांबून हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे जेनेटिक कारण, खराब जीवनशैली यासारखी अनेक कारणे असू शकतात. इझेटिमिब हे मार्केटमध्ये नवीन गुणकारी औषध आहे, परंतु त्याची विद्राव्यता कमी आहे. म्हणून इझेटिमिब पॉलिमेरिक मायसेल बनवून त्याची विद्राव्यता वाढवली आहे. त्यामुळे सदरचे संशोधन हे औषध निर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असून उच्च रक्तदाब रुग्णासाठी संजीवनी ठरू शकते. या संशोधनास अमोल शिर्के, जयदीप हंकारे तसेच तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य जॉन डिसूजा व प्राध्यापिका सुनीता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे प्राध्यापिका सुमेधा बने, प्राध्यापिका सुकन्या पाटील, वडील दिनकर हंकारे, आई जयश्री हंकारे यांचे व संपूर्ण परिवाराचे सहकार्य लाभले. या कार्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य डॉक्टर बत्तासे, उपप्राचार्य वाघचौरे, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कोल्हापूर रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे 26 दिवस काम द्या, अन्यथा उद्या गुरुवारपासून सर्व रोजंदारी कर्मचारी काम बंद करतील, असा इशारा पाणीपुरवठा ड्रेनेज विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी दिलाय. महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागात 90% कर्मचारी रोजंदारीवर काम करतात. 1992 पासून या विभागात काम करणारे कर्मचारी आहेत. यामधील काही कर्मचारी निवृत्तही आहेत. या विभागात आवश्यक सेवा असून महापुरातही पंप बुडवल्यानंतर दिवस रात्र शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला होता. 25 वर्षापासून प्रामाणिकपणे ही लोक कामं करीत आहेत. असे असतानाही 26 दिवसांवरून 18 दिवस काम करण्याचे आदेश काढण्यात आले. यामुळे पाणी पुरवठा विभागावर परिणाम होत असून प्रशासनाला ही बाब निदर्शनास आणल्यानंतर पूर्ववत 26 दिवस काम देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं, परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावर त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आज गुरुवारपासून सर्वच रोजंदारी कर्मचारी काम बंद करू, असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वी प्रमाणपत्र परीक्षेच्या शुल्कात 10% वाढ केली आहे. सुधारित शुल्क आकारण्याच्या विभागीय शिक्षण मंडळाने राज्य मंडळांना सूचना दिल्या आहेत. 12वी परीक्षांचे शुल्क सुधारित नियमाप्रमाणे घ्यावे, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळांना दिले आहे. परीक्षा शुल्क संदर्भातील सर्व माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून सुधारित नियमानुसार परीक्षा शुल्क घ्यावे, असे आवाहन पुणे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
रताळी पिकाला चांगला दर मिळत असल्याने चंदगड तालुक्यात रताळी काढणीला वेग आला आहे. बेळगाव मार्केटमध्ये 1800 ते 2500 रुपयेपर्यंतचा प्रति क्विंटल दर टिकून असल्याने शेतकऱ्यात समाधान दिसून येत आहे. यावर्षी जूनच्या दरम्यान थोडा पाऊस कमी असल्यामुळे रताळ्याची लागवड लांबणीवर पडली, त्यामुळे थोडेफार उत्पादन घटले, परंतु दर चांगला असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. चंदगडची रताळी थेट गुजरातला पाठवण्यात येतात. राधानगरी, मुदाळतिट्टा, आजरा या भागातून व्यापारी वाहने घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. शेतकऱ्यांनी काढलेली रताळी योग्य दरामध्ये कोणत्याही दलालाशिवाय खरेदी केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात जादाचे 4 पैसे येत आहेत. बेळगाव बाजारातही यावर्षी रताळीची चांगली आवक असून दर टिकून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात राजकीय युवा महोत्सवाच्या व्यासपीठावर राजकीय हस्तक्षेप का झाला याची विद्यापीठ प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांना देण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या मुरगुड महाविद्यालयात झालेल्या युवा महोत्सवाला खासदार संजय युवा महोत्सव नाव देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कातून घेण्यात येणाऱ्या युवा महोत्सवाच्या व्यासपीठांवर राजकीय हस्तक्षेप का झाला याची विद्यापीठ प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांना देण्यात आले. शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार असून आधी ही सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती, पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना 16 आमदार अपात्रता सुनावणीविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते P20 परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मला आमंत्रण देण्यात आलं असून त्या कार्यक्रमाला माझं उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेची जी सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती ती मी एक दिवशी आधी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी घेणार आहे. मला या विषयात कोणतीही दिरंगाई करायची नाही, ना वेळ घालवायचा आहे. लवकरच यावर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे उद्याच मी यावर सुनावणी करणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्द्यावर आक्षेप घेतला जात आहे. याच मुद्द्यावरून काही पुजारी आक्रमक झाले आहेत. अशातच उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपला असतानाच महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजापुरात तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडळाच्या जागेवरून सध्या वाद सुरू आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी तुळजापूर शहर बंदचं आवाहन केलंय. तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. सध्या देवीची मंचकी निद्रा सुरू असून 15 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे. नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला जातोय. याच मुद्द्यावरून काही पुजारी आक्रमक झाले असून दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसेच दर्शन मंडपाची जागा बदलल्यास व्यापाऱ्यांचं आणि स्थानिक नागरिकांचं नुकसान होणार असून त्यासाठी नागरिकांकडून विरोध दर्शवला जातोय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.